नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने कुलस्वामिनी एम.आय. मंगल कार्यालय कणेसर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुयात एक विशेष भाग. आज हे जे शिबिर आयोजित केलेलं आहे, आपणास पत्रकार साहेब आपणास पण माहिती आहे, मी दरवर्षी एक तरी आरोग्य शिबिर आयोजित करीत असतो. 2 वेळा माझ्या वाढदिवसानिमित्तही आयोजित केलं होतं. यावर्षी नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुका माझ्या वाढदिवसाच्या कालावधीत आल्यामुळे मी ते आयोजित केलं नव्हतं. परंतु फडणवीस साहेबांचा वाढदिवस आज 22 जुलैला उद्या आहे आणि फडणवीस साहेबांचं जे आहे ते सहकार्य आम्हाला नेहमी असतं. त्यांचे जे PS आहेत, माले साहेब असतील, त्यांचे OSD पाटणकर साहेब असतील किंवा सचिव इतर परदेशी साहेब असतील, वेळोवेळी आम्ही आमच्या सामाजिक कामासाठी त्यांची भेट घेत असतो. मागील महिन्यात आम्ही फडणवीस साहेबांसोबत स्वतः भेटलो होतो आणि एक असं माझ्या मनामध्ये आलं की साहेबांचा जो वाढदिवस आहे की नुकतंच 5 महिन्यापूर्वी अजितदादांचं सुद्धा निधन झालेलं आहे आणि अजितदादांची सुद्धा जयंती उद्या राज्य शासनाच्या वतीने साजरी केली जाणार आहे. आणि त्यामुळे आम्हाला मंत्रालयात सूचना होत्या की कार्यक्रम करायचे असेल तर विधायक करायचे, उठणाचे कार्यक्रम करू नका. आणि त्यामुळे आम्ही आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करत असताना आम्ही विद्यार्थ्यांना 1000 वह्या वाटण्याचं सुद्धा आम्ही उद्दिष्ट ठेवलं. त्याचबरोबर समाजाच्या विविध क्षेत्रातील काही अधिकारी वर्ग असतील, काही विविध क्षेत्रातील उद्योगतात्यांसारखे मान्यवर असतील, अशा 25 ते 30 लोकांचा सुद्धा आम्ही सन्मान या ठिकाणी आयोजित केला. आणि त्याचबरोबर आमचं राजगुरुनगरचं जे भारतीय जनता पक्षाचं जे मंडळ आहे, ग्रामीण मंडळ, त्यांच्या वतीने सुद्धा मान्यवर त्यांच्या सहकार्यांच्या वतीने त्यांनी रक्तदान शिबिर सुद्धा या ठिकाणी आयोजित केले. त्याचा सुद्धा नागरिकांनी लाभ घ्यावा. आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असं म्हटलं जातं. आज पावना हॉस्पिटल असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र वाघगाव असेल किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र कणेरसर असेल, या सर्वांच्या सहकार्याने हे आम्ही आरोग्य शिबिर आयोजित केलेले. आता थोडं पावसाचं प्रमाण किंवा पंढरीच्या वारीला अनेक लोक गेलेली आहेत, त्यामुळे थोड्या मर्यादा जरी येत असल्या तरी हा जो छोटासा नीटनेटका कार्यक्रम आपण सर्वांच्या सहकार्याने करू शकतो याचा मला निश्चितच आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम घेतात. काय कार्यक्रम हे अशा संदर्भात मला वाटतं अशोकराव तावडे यांनी घेतलेला आहे. राज्यामध्ये अशोकराव तावडे सगळं कार्यक्रम राहिला आणि अशा पद्धतीने जर कार्यक्रम घेऊ लागला तर समाजातून निश्चितपणाने भलं होईल एवढं या ठिकाणी सांगतो. खरं तर आज फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं फडणवीस साहेबांना सर्व शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी फडणवीस सर्व कार्यक्रम याच्या वतीने देखील फडणवीस साहेबांना शुभेच्छा त्यांना देखील या ठिकाणी आज श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पवना हॉस्पिटल समाजमंडळ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वाघगाव यांच्या संयुक्त मंडळाचे आरोग्य शिबिर गावे साहेबांनी आयोजित केलेले आहे. खरोखर अतिशय उत्तम उपक्रम आहे. कारण यामध्ये विद्यार्थ्यांना ज्यांची आरोग्य तपासणी आणि औषध गोळ्या मिळालेले आहेत. त्याचबरोबरच आपण या आरोग्य शिबिरामध्ये सर्व रक्त तपासण्या, तसेच रक्तदान शिबिर आणि सर्व रोगनिदान शिबिर असे आयोजित केलेलं आहे. तरी मी नागरिकांना विनंती करते की सर्व नागरिकांनी त्या शिबिराचा आपलं नाव सांगा. डॉक्टर वेंकट जाधव. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला रक्तदान शिबिराचं आयोजन करावं असं आव्हान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, पुणे जिल्ह्या भाजपचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा गंगा असतील, यांनी सर्वांनी राज्यभरातल्या सर्व मंडळांमध्ये आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं प्रत्येक मंडळामध्ये रक्तदान शिबिर व सर्व रोगनिदान शिबिर याचं आयोजन करायला भारतीय जनता पार्टीच्या मंडळाध्यक्षांना सांगितलं होतं. त्याप्रमाणे कणेरसर या ठिकाणी आपण या महारक्तदान शिबिर याचं आयोजन केलेलं आहे. तसेच या गावचे सुपुत्र लेखक कवी भारतीय जनता पार्टीचे नेते आपल्या प्रदेशचे संयोजक आदरणीय अशोकजी तावडे व आपल्या भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे उपाध्यक्ष आशिरे साहेब, आदारे साहेब
शिवाजीराव असतील, आदरणीय डॉक्टर भुके साहेब असतील, सर्वांनी मिळून या ठिकाणी कॉम्बो हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. व गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाच्या साहित्य, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गणेशवर पंचक्रोशीमध्ये जे सर्व नामांकित नागरिक आहेत किंवा ज्या व्यक्तींनी समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे, अशा सर्वांचा सत्कार सन्मान सोहळा या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय आशिषराव कांबळे साहेबांनी एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. थोड्या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारचं नियोजन कसं केले, ग्रामीण भागामध्ये खरं तर आरोग्याची तपासणी असेल, सर्व रोगांचं शिबिर असेल, महारक्तदान शिबिर असेल, तर हे कार्यक्रम होत नाही. पण आपल्या आता प्रयत्न करून कांबळे साहेबांनी असतील, त्यांचे सहकारी मानसिंग साहेब असतील, आमचे शिवाजीराव असतील, यांनी नगरसेवक माझ्या भाऊ असेल, आणि सगळ्यांनी चांगल्या कार्यक्रमाची या कुलस्वामिनी सभागृहामध्ये त्याचं नियोजन केलं आणि त्याला एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. मी कांबळे साहेबांचं व भारतीय जनता पार्टीच्या सर्व सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार महाराष्ट्र. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी यमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी यमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.